नमस्कार. आज आपण शाहवाडी तालुक्यातील रेठरे या गावी आलेलो आहोत. आनंदाच्या उत्साहात न्हाऊन निघालेलं हे गाव, या गावातील तरुण आशिष बाबुराव जाधव याची इंडियन आर्मीमध्ये नुकतीच निवड झालेली आहे. नर्सिंग असिस्टंट अँड टेक्नॉलॉजी GD या पदासाठी त्याची निवड झालेली आहे. आज त्याची भव्य अशी मिरवणूक आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय, हे त्याचं घर आहे. पुढे या. माझं नाव बाबुराव जाधव. माझ्या मुलाचं इंडियन आर्मी म्हणजे आर्मी टेक्निकल GD आणि नर्सिंगमध्ये पोस्टिंग झालेलं आहे. मला अभिमान वाटतो माझ्या बुद्धाबद्दल की आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम त्यानं नाव गाजवलेलं आहे. आणि आम्ही एवढ्या परिस्थितीमध्ये त्याला त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्या कष्टाचं त्यानं चीज करून दावलं. माझं कल्पना बाबुराव जाधव नाव आहे. माझ्या पोरानं लय कष्ट केलं बघा. रात्रंदिवस अभ्यास करीत राहायचा. त्याचं आम्हाला आता स्वप्नच आमचं पूर्ण झालं पोरासाठी, आणि आमचं मन भरूनच आलं आहे बघा. याबद्दल धन्यवाद. त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर खूप आनंद झाला, कारण की 2-3 वर्षापासूनचं त्याचं कष्ट होतं. इथून मागं ते 1-2 अटेम्प्टमध्ये त्याचे लेखी परीक्षेत थोडा मार्कानं हुकला होता, पण नंतर त्याने जिद्द ठेवून आणि परत प्रयत्न चालूच ठेवले आपले. आणि यावेळी तो एक नाही तर 3 पोस्ट, आता 3 पोस्टसाठी त्याची निवड झाली. हे ऐकून आम्हा सगळ्यांनाच आनंद झाला. आमचं म्हणजे आमच्या मामाने त्याला खूप कष्टातून वाढवलं, आणि त्याचबरोबर मामांच्या बरोबरच मामींचा सुद्धा त्यामध्ये खारीचा वाटा आहे. त्याला काहीच कमी पडू दिलं नाही. एवढं म्हणजे शिक्षण पूर्ण केलं आणि त्याचं इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालं. नक्कीच तो देशासाठी आणि देशाचं, आपल्या भारत देशाचं नाव उज्ज्वल करेल, एवढंच बोलतो. नमस्ते. आज खरं सांगायचं म्हटलं तर आशिष हा अतिशय गुणी, होतकरू आणि जिद्दी मुलगा होता. त्यानं त्याच्या आईवडिलांनं रात्रंदिवस केलेल्या कष्टाचं चीज आज करून दाखवलं. आणि मला असं वाटते की भविष्यामध्ये अशा अनेक गोष्टीच्या संकटातनं पार करून तो भविष्यातसुद्धा आणि काय पुढं करेल, हीच अपेक्षा मी व्यक्त करतो आहे. बंडा जाधव माझा पत्नी. लहानपणापासून एकदम आम्ही गरीब घराण्यातून म्हणजे वाढलो, आणि लहानपणापासून आशिषचा अभ्यास एकदम असा व्यवस्थित असा, म्हणजे असा कोणाला असं वर म्हणजे नजर करून बघणारा नव्हता. आणि आता त्याचं ते पोस्टिंग ऐकून आम्हाला फार म्हणजे भारावून आलं आणि आनंद झाला आम्हाला भरपूर. की आणि मामाचा सपोर्ट, आईवडिलांचा सपोर्ट जास्त होता, त्यामुळे मी यशाला गवसणी घातली. मी देशभक्त अकॅडमीचा विद्यार्थी असून त्या अकॅडमीने मला लय भरपूर मदत झाली व त्यांच्यामुळे मी आज सिलेक्शन झाले. आणि माझ्या यशाचे खरे कारण तर माझे आईवडील, मामा आणि काका काकी आणि ग्रामस्थ आणि मित्रमंडळी सर्व. आज पहिल्यांदा आशिषचं अभिनंदन करतो की त्याला यश मिळालं. त्याच्या यशामागे देशभक्त अकॅडमी मांगरोळचे वस्ताद RK सर, राहुल खांडेकर सर, विशाल सर असतील, मस्के सर असतील, त्यांनी त्याच्या यशामागे खूप मोठा आधार दिला. पहिल्यांदा आपण अकॅडमीला तिथे घेतल्यामुळं ॲडमिशन की याला एक ग्रीप मिळाली. त्याला कुठलाही बेस नव्हता, काय नव्हता, पण मला ज्या गोष्टी माहीत होत्या, म्हणजे माझ्याकडून काय कमी पडलं माझ्या लाईफमध्ये की मी तिथंपर्यंत पोचलो नाही, त्या गोष्टी आशिषकडून करून घेतल्या. इवन याच्या भावाकडून पण करून घेतल्यात. त्याच्यासाठी एक प्लस पॉईंट असा की याचा भाऊ पण आता फिजिकलला फर्स्ट पर्ची मारल्या, मेडिकल जागेवर फिरत आहे. 2 महिन्यानंतर त्याचा पण असा सत्कार होणार आहे इथं याच्या रेटऱ्यामध्ये आणि देशभक्त अकॅडमीमध्ये. आणि याच्यामागे सर्व श्रेय असेल तर माझ्या आईवडिलांचं. माझ्या आईवडिलांनी लहानाची मोठी 18 वर्ष त्यांना सांभाळलीत, आणि त्यांनी पण माझ्या आईवडिलांना 18 वर्ष सांभाळलीत. त्यामुळं माझ्या आईवडिलांचं पण तेवढंच धन्यवाद मी मानतो. आणि हे सर्व त्याचे आईवडील असेल, माझी बहीण असेल, माझी दाजी असतील, किंवा त्याचे आजी आजोबा असतील, या सर्वांचा एकंदरीत आशीर्वाद आशिषच्या पाठीशी आहे. आणि ह्या सर्व यशामागे पूर्ण आमच्या फुपेरे गावातील लोक असतील किंवा रेटरे ग्रामस्थ असतील, हे सर्वांचा सहभाग असेल, एवढंच.